डिजिटल जनगणनासाठी तयारी पूर्ण, नागरिकांना स्वगणनात सहभागी होण्याचे आवाहन. देशातील पहिल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेसाठी अमरावती जिल्हा सज्ज झाला असून नागरिकांना यामध्ये प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध झाली आहे. 2027 मध्ये होणारी ही जनगणना स्वतंत्र भारतातील 8वी आणि 21व्या शतकातील तिसरी जनगणना ठरणार आहे. यावेळी प्रथमच स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना अधिकृत वेब पोर्टलवरून स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. आधार किंवा मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने लॉग इन करून कुटुंबाची सविस्तर माहिती भरावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आवाहन करताना कोणत्याही अनधिकृत QR कोड स्कॅन करू नये, तसेच बँक किंवा पॅन संबंधी माहिती कोणालाही देऊ नये असे सांगितले आहे. जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाईल. अमरावती जिल्ह्यात यासाठी 4499 घरयादी गट तयार करण्यात आले आहेत. या कामासाठी 68 क्षेत्र प्रशिक्षक, 4639 प्रगणक आणि 813 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. ज्यांना स्वगणना करता येणार नाही त्यांच्यासाठी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन ॲपद्वारे माहिती संकलित करतील. स्वगणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी SCID प्रगणकांना दाखवणे आवश्यक राहील. जनगणनेतील आकडेवारी पुढील 10 वर्षांच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे. आज अमरावती जिल्ह्याची आपण इथे सर्व पत्रकार बांधवांची एक प्रेस कॉन्फरन्स इथे आपण आयोजित केली होती. या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपण सर्व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना ही जी जनगणना आता जी होणार आहे आपली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना अवगत करवण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेण्यात आलेली आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आता एक भारत शासनाचे जे शासन राजपत्र दिनांक 30/6/2025 अन्वये भारताची जी जनसंख्या आहे त्याची जनगणना वर्ष 2027 मध्ये करण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे. भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि ज्याला अतिशय मोठा एक परंपरा या प्रक्रियेला लाभलेली आहे. आणि या जनगणनेच्या आधारे जे काही आपल्याला माहिती आपल्यासमोर येत असते त्या माहितीचा वापर हा अनेक योजनांच्या त्या ठिकाणी योजना बनवण्यासाठी किंवा योजनांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी हा होत असतो. त्यामुळे ही जी जनगणनेची जी काही एक्सरसाइज आहे, जनगणनेचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि तो सेन्सस ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत हा सर्व होत असतो. आता पहिल्यांदा सांगायला आनंद होतो की ही जी जनगणना आहे ही पहिल्यांदा डिजिटल अशी जनगणना होणार आहे आणि याच्यामध्ये एक सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणनेचा सुद्धा आपण पर्याय पहिल्यांदा हा जनगणना संचालनालयाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर या कालावधीमध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपण स्वगणना ही त्या ठिकाणी सुरू करणार आहे. स्वगणना म्हणजे काय तर जे सेन्ससचं आपल्याला एक census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला कुटुंब प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची माहिती ही स्वतः भरण्याचा एक प्रकारे एक संधी यामध्ये आपल्याला मिळालेली आहे. त्याला आपण सेल्फ इन्युमरेशन किंवा स्वगणना असे म्हणू. तर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया 1 मे 2026 ते 15 मे 2026 अशा पद्धतीने चालू होणार आहे. यामध्ये मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपला जो मोबाईल नंबर आहे त्याच्याने लॉग इन करावं व एका कुटुंबासाठी एकच मोबाईल नंबर वापरून आपली सर्व माहिती ही त्या स्वगणनेमध्ये आपण सेल्फ इन्युमरेशनमध्ये 1 मे ते 15 मेच्या दरम्यान द्यावी. ही जेव्हा आपण सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी द्याल त्याच्यानंतर तुम्हाला एक 11 अंकी एक ID जनरेट होणार आहे. त्याला आपण SCID म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन ID असं म्हणू, जो की ID तुमची एक प्रकारे त्या कुटुंबाची ओळख ही राहणार आहे. याबरोबरच एक नंतरचा जो टप्पा आहे त्यामध्ये आमचे जे प्रगणक आहे जे आम्ही एक जवळपास 600 लोकसंख्येच्या मागे एक प्रगणक आम्ही नेमलेला आहे ते 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरोघरी आपल्या भेट देतील. जेव्हा प्रगणक आपल्याला घरोघरी भेट देतील तेव्हा तुम्हाला जो SCID तुमचा जनरेट झाला आहे तो त्या प्रगणकांना द्यायचा आहे. त्याच्या आधारे ते माहिती पुन्हा व्हेरीफाय करणार आहेत आणि अशा पद्धतीने हे सेन्ससमध्ये तुमचं जो माहिती आहे ती येणार आहे. तर माझं या आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की या सेन्ससमध्ये पहिल्यांदा या डिजिटल सेन्ससमध्ये जे आपलं सेल्फ इन्युमरेशनचा स्वगणनेचा आपल्याला जे संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व 1 मे ते 15 मे या दरम्यान अतिशय व्यापक स्वरूपात आम्हीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. पण आपणसुद्धा जागरूकतेने आपली सर्वांची माहिती, कुटुंबाची माहिती याच्यामध्ये टाकावी जेणेकरून जनगणनेचं हे जे राष्ट्रीय कर्तव्य आहे याच्यामध्ये सर्वांचा आपला हातभार लागत आहे.